नवी मुंबई पुलिस हेडक्वार्टर में महाराष्ट्र का 67वां दिवस बड़े धूमधाम से मनाया गया। सबसे पहले ध्वजारोहण कार्यक्रम शुरू किया गया, फिर राष्ट्रगान हुआ, जिसके बाद भव्य तरीके से पुलिस बल की परेड शुरू हुई। कार्यक्रम में सैकड़ों की संख्या में पुलिस बल उपस्थित होकर पुलिस बल, अग्निशमन बल, ट्रैफिक पुलिस बल, महिला पुलिस बल ने परेड किया और सलामी दी गई। इस कार्यक्रम में कई पुलिस के जवानों को, अच्छे कार्य करने वालों को मेडल पहनाकर सम्मानित भी किया गया। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि रोबल अग्रवाल, आयुक्त कोंकण विभाग नवी मुंबई, पुलिस कमिश्नर मिलिंद मरंबे, कैलाल शिंदे, आयुक्त महानगर पालिका पनवेल, संजय दराड़े, विशेष पुलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र सिद्धाराम सालुमठ, अतिरिक्त विभागीय आयुक्त कोंकण विभाग दीपक सकोरे, अपर पुलिस आयुक्त गुन्हे शाखा फारूक मुकादम, अपर आयुक्त सामान्य प्रशासन शामिल हुए। सुनील सरगर, पनवेल पोलीस। यानंतर श्री राहुल गायकवाड सर यांच्या नेतृत्वात जे मानवंदना देते ते आरसीबी पथक, रिवाज कंट्रोल प्लाटून। पुढील प्लाटून आपण पाहत आहात वाहतूक शाखेचे प्लाटून। या प्लाटूनचे नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन शेरखाडे, पनवेल शहर वाहतूक शाखा, आणि सुपर्णप्रिय आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री पांडुरंग। 67व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या ध्वजास मानवंदना देण्यासाठी पुढचे प्लाटून आपण पाहत आहात क्यूआरटी पथक, जलद प्रति मुंबई पोलीस दलातील बँड पथक। सिडकोचा अग्निशमन दलाचं हे सुंदर संचलन ज्याचं नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी सौरभ पाटील आणि त्यांच्या ट्रॅफिक मार्शल 1 आणि ट्रॅफिक मार्शल 2 चालक आहेत श्री बाणी आणि श्री शिरसाट, त्यांच्या सोबत आहेत श्री पारधी आणि श्री दराडे। यानंतर आपण संचलन पाहतात आईबाई, त्याचं नेतृत्व करतायत पोलीस हवालदार हराळे आणि त्यांच्या समवेत सुपर्णप्रिय पवार। नवी मुंबई पोलीस दलातील एक नाविन्यपूर्ण अशा बाईकचं प्रदर्शन या ठिकाणी पाहतात। त्यानंतर नवी मुंबई पोलीस दलातील आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील जी वाहनं आपण पाहिली, ती वाहन म्हणजे पुरावा आहे की नवी मुंबई मोटार परिवहन किती सज्ज आहे आणि मोटार परिवहन अधिकाऱ्यांचे किती व्यवस्थित लक्ष आहे, अशा या वाहनांवरून आपल्या लक्षात येतं। पुढील वाहन आपण पाहत आहात